अगं तारिणी, अगं मी काय म्हणते ऐक तरी. तारिणी, बघितलं कौशिकी ताई, तुम्हाला प्रॉमिस केलं होतं आणि मी प्रयत्न पण केला गोल चपाती करण्याचा, पण मी कितीही काही केलं तरी ते कमीच पडतं ना. आणि ज्या मुलीला माझ्या कष्टाची किंमत नसेल ना, त्या मुलीबरोबर मला पण लग्न नाही करायचंय. अरे तुमचं झालं की तुम्ही या. अरे केदार, किमान तू तरी चिडू नकोस. अरे सुमी आजी, तुम्ही समजवा ना तिला. सासूबाई, आणखी तमाशा बघायचा राहिलाय का? नाही तर काय आई, त्यांचं नाही पटत आहे, त्यांना नाही राहायचं एकत्र, तर जाऊ दे ना. घ्यायचा आहे घटस्फोट, घेऊन टाकू दे. हिच्या अडमुठेपणामुळे याने का सहन करायचं सारखं? अहो चला आत बोलायचं. अगं पण तो, अगं पण काय, चला. अगं ऐक, अगं तो चला ओ. कमाल आहे. सुमी आजी, अहो तुम्ही तरी तारिणीला समजवा ना प्लीज. कौशिकीताई, तुमच्या या आशा संपल्यात का? पण ही म्हातारी हरणारी नाही. हे बघा, तारिणीच्या मनात केदार बद्दलचं प्रेम दिसतंय. आणि तुम्ही आत्ता बघितलंत ना, केदारने सगळे प्रयत्न केले. मला 100% खात्री आहे की केदारचं सुद्धा तारिणीवर खूप प्रेम आहे. अहो त्यांना दोघांनाही एकमेकांबरोबर राहायचंय, पण रागाच्या भरात ना दोघंही टोकाचं वागतायत. ही तारिणी किती हट्टी असली ना, तर मी पण तिची आजी आहे. पुन्हा या दोघांचं लग्न लावल्याशिवाय मी पण गप्पा बसणार नाही. बघा तुम्ही. असं काय बघताय? मी खरंच सांगतोय, मी मनापासून प्रयत्न केले. नाही 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 सर, नाही नाही, शक्यच नाही. माझा विश्वासच बसत नाहीये. अहो तुम्ही बॉससाठी चंद्र तारे तोडून आणाल, पण एक गोल पोळी नाही जमली तुम्हाला. एक्झॅक्टली. ठीक आहे, मी केले प्रयत्न, नाही जमलं. आणि जमलं असतं तर खरंच लग्न झालं असतं. करावं लागलं असतं. जाऊ द्या ना, नाही जमलं, सोडून द्या विषय. पण सर, बॉसने अशी विचित्र अट का घातली तुम्हाला? हो ना, पोळी न येणाऱ्या माणसाला एका दिवसात कसं जमेल? ए, प्यार में जो लोग होते हैं ना, वो 7 समुंदर पार कर जाते. आणि ही तर फक्त एक पोळी आहे. काय सर, बरोबर ना? हो, पॉसिबल तर आहे. खरंच? हो. मग तुम्हाला का नाही जमलं? कौशिकी ताई, थँक्यू सो मच. ताई तिकडे बेलसरेंकडे काय झालं? आपल्या केदारला जमल्या का गोल पोळ्या करायला? नाही, पण सगळ्यात हास्यास्पद गोष्ट तर ही आहे की दोघंही इतके समजूतदार आहेत, पण तरी भांडताना दोघंही एकमेकांशी अगदी लहान मुलांसारखे भांडतात. एक्झॅक्टली. काय तर म्हणे गोल पोळी बनव. आपलं एखाद्या माणसावर जर प्रेम आहे, त्याच्याशी आपलं लग्न झालंय आणि त्याच्यासोबत आपल्याला राहायचंय, तर ही अशी अट कोण ठेवतं? हे सगळं जरा वियर्ड नाही वाटत का ताई? हा, म्हणजे थोडंसं वियर्ड आहे. त्या दोघांचे एकमेकांवर एवढा राग काय, मला हे कळत नाही. तेच तर कळत नाहीये ना. दोघांचं ना भांडणाचं एक्झॅक्ट कारणच कळत नाहीये. त्यांच्यातली जी भांडणं आहेत ना, ती क्षुल्लक कारणांवर नाही येतात. ती फार सिरियस नाही आहेत. आणि ते दोघंही ती भांडणं लवकरात लवकर सॉर्ट आउट करतील याची खात्री आहे मला. हो. आणि लग्न? लग्नासाठी तारिणी लवकरच होकार देईल. हो, पण तारिणी तर नाहीच म्हणतेय ना. आणि सुमी आजीचंही ती ऐकत नाहीये. अरे ठीक आहे ना, नाही जमली तर नाही जमली, त्यात काय. आणि आता तू पीठ मळल्यासारखा तो विषय परत परत मळून काढू नको सर. मी? मग तू चुकाचं स्ट्रेच करते. मी स्ट्रेच कर. मग काय गप्पा बसा. तुमचं चालू द्या, मी चाललो. तुम्ही कुठे चाललात? तुम्ही थांबा. अरे. थांबा. एक तर लग्न झाल्यापासून आमच्या बरोबर वेळ पण नाही घालवत आहे. किती बदलला सर तुम्ही. हो ना. काय बोललो? इथे तुम्ही बसा बसा इथे. बसा 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 जरा बसा बसा. इथे. बसा. आधी तुम्ही आमच्यासोबत किती गप्पा मारायचा आहेत आणि आता लगेच निघताय. आता कुठे तुमची बायको वाट बघते? हो, म्हणजे तुम्ही तर एक कमांडर सारखं करताय. बायको वाट बघते बोलून लगेच निघून चाललायत. आणि त्यांची बायको माहेरी राहिली की त्यांना खूप आनंद होतो. पण तुमचा का चेहरा पडलाय? असं काही नाहीये. तुम्ही चेष्टा करताय का माझी?
आम्ही का चेष्टा करू? आम्ही नाही चेष्टा करते बाबा. जातो मी. केडी सर सॉरी ना खरंच सॉरी बसा ना. अरे नाही थांबायचं, मला काम आहे केडी भरपूर. सर तुम्हाला काय काय रे, खरंच यांना गोलपोळी जमली नसेल? इम्पॉसिबल. त्यांचं बॉसवर किती प्रेम आहे, पण मला एक गोष्ट कळत नाहीये, हे बॉसला का नाही कळत आहे? अरे पण बॉसला कळायला केडी सरांनी पण सांगितलं पाहिजे ना. हे गन हातात घ्यायला घाबरत नाही, पण एक रोज घेऊन त्यांना आय लव्ह यू बोलायला घाबरतात. अगं पण बॉसनी पण त्यांना त्यांच्या फ्रेंड झोन मधनं बाहेर काढलं पाहिजे ना यार. मला ना ह्यांचं वेडिंग बघायचंय. काय फेरीटेल लव्ह स्टोरी यार दोघांची. आता ही केस हायकोर्टात गेले, सो निकाल पण हायकोर्टच लावेल. कोण हायकोर्ट? बॉस? बॉसच्या बॉस सुमी आजी. इम्पॉसिबल आहे ही. तारिणी सुमी आजीचं म्हणणं कधीच टाळू शकत नाही. इट्स ओके निशिता, तू एवढी कशाला रिॲक्ट करतेस? अगं रुसली आहे ती, आणि आपण आपल्या हक्काच्या माणसांवरच रुसतो ना. आणि कदाचित त्यांच्यामध्ये काही वेगळ्या गोष्टींमुळे मतभेद असू शकतात, आपल्याला काय माहिती. नाही नाही नाही, म्हणजे बघा हा, मीही मॅरिड आहे, तुम्हीही मॅरिड आहात, होतात. निशिता, ताई आय मीन टू से की तुम्ही समजू शकता. आता तुम्ही मला आणि युवीला बघा, आम्ही किती भांडतो, पण मी युवी शिवाय एक दिवसही राहू शकत नाही. आणि तारिणी सरळ घर सोडून निघून गेली, एक फोनही उचलत नाहीये केदारचा. इट्स ओके निशिता, प्रत्येक कपल वेगळं असूच शकतं ना. करेक्ट आहे, म्हणजे अगदी बरोबर आहे ताई तुमचं. पण ताई तुम्हाला हे सगळं जरा फिशी नाही का वाटत? मे बी त्यांचं लग्नाला नकार देण्याचं कारण हे काय झालं ताई? चहा चांगला नाहीये का? जरा थंड आहे. थंड आहे? गरम आहे? हो, पण मला ह्याच्यापेक्षा जास्त गरम लागतो. प्लीज जरा चहा गरम करून आणशील? आणते गरम चहा, लगेच आणते चहा. या. गरम चहा. सॉरी, माझ्यामुळे आज सगळ्यांसमोर तुझं असं झालंय आणि सगळ्यांनी तुझी चेष्टा केली. बॉस, तू सॉरी म्हणू नकोस. आणि मी तुझ्यासाठी माझं कितीही वेळेस हसा करून घ्यायला तयार आहे. माझ्यासाठी, माझ्या बॉससाठी. तू ऑलरेडी माझ्यासाठी जे करतोयस ते काही कमी आहे का? पण पोळ्या बनवण्याचा प्रयत्न खूप चालू होता, कष्ट दिसत होते तुझे. काय खरोखर लग्न करायचा विचार होता की काय? नाही बॉस, मिशन आधी. माझ्यासाठी आपल्या मिशनपेक्षा महत्वाचं दुसरं काहीच नाहीये. ड्युटी फर्स्ट. ड्युटी फर्स्ट.